मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. आजचा घटक आहे 6, उपघटक 6, 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न. आता 1 ते 100 या संख्येवर आधारित प्रश्न आपल्याला पाहिजे असतील तर तुम्हाला उजळणी पाठ असणं गरजेचं आहे. मग 1 ते 100 पर्यंत उजळणी पाठ पाहिजे. त्याच्यातल्या समसंख्या, विषम संख्या ह्या सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग इथं तक्ते 2 दिलेत बघा. हा पहिला तक्ता आहे. 1 ते 100 मध्ये 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक किती वेळा येतो? एक अंकी संख्या. अंक 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किती वेळा येतो? 0 11 वेळा, 1 21 वेळा, 2 20, 3 20, 4 20, 5 20, 6 20, 7 20, 8 20, 9 20 वेळा येतो. म्हणजे 0 आणि 1 हे दोन संख्या सोडल्या तर 2 ते 9 हे अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात आणि 0 11 वेळा आणि 1 21 वेळा येतो. दोन अंकी संख्या 10 ते 99 मध्ये अंक बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 किती वेळा येतात? 0 अंक 9 वेळा, 1 अंक 19 वेळा. म्हणजे 1 ते 9 पर्यंत सर्व अंक 19 वेळा येतात आणि 0 हाच एकटा अंक 10 ते 9 मध्ये किती वेळा येतो? 9 वेळा येतो. असे हे दोन तक्ते तुमचे काय पाहिजे? पाठ पाहिजे. आणखी याच्यामध्ये दोन अंकी संख्यामध्ये समसंख्या किती, विषम संख्या किती हे सुद्धा आपलं पाठ असणं गरजेचं आहे. शून्य असणाऱ्या संख्या किती, शून्य नसणाऱ्या संख्या किती, किंवा त्यांच्यामध्ये एक हा अंक किती वेळा येतो ते सुद्धा तुमचं पाठ पाहिजे. स्वाध्याय 6 प्रश्न पहिला. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये किती समसंख्या आहेत? आता एकूण संख्या किती आहे? 100. मग या 100च्या निम्म्या संख्या ह्या काय असणार? समसंख्या असतात. काढायच्या असतील तर कशा काढणार? समसंख्या बरोबर n भागिले 2 आणि n म्हणजे शेवटची संख्या भागिले 2 म्हणजे 100 भागिले 2 बरोबर किती? 50. आता इथं तुमचे जे अंक आहेत ते कशात आहेत? मराठीमध्ये दिलेले आहेत. मग पर्याय क्रमांक कोणता आला? तिसरा. हे या प्रश्नाचं उत्तर. आता प्रश्न क्रमांक 2. 1 ते 100 या संख्यामध्ये 7 हा अंक जास्तीत जास्त बघा जास्तीत जास्त किती वेळा येतो असा प्रश्न आहे. आता 7 हा अंक जो आहे तो जास्तीत जास्त किती वेळा येतो याच्यासाठी आपण वर तक्ता पाहिला होता. 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो, तो 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात? 20 वेळा येतात. किती वेळा येतात? 20 वेळा येतात. मग पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे लक्षात ठेवायचं 1 ते 100 मध्ये. प्रश्न क्रमांक 3. 23 ते 75 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल हे शोधायचंय आपल्याला. मग आधी 23 पासून 75 पर्यंत बघा. 23 ते 75. 23 नंतर कोण येणार? 24. 24 नंतर कोणती संख्या येणार? 34. 34 नंतर 44. 44 नंतर 54. 54 नंतर 64 आणि 64 नंतर 74. आता यांनी म्हटलंय काय? एकक स्थानी. मग एकक स्थानी 4 असणाऱ्या संख्या अंक 1 2 3 4 5 6 पुढे 6 पर्याय क्रमांक 2 मध्ये झालं त्या प्रश्नाचं उत्तर.
चौथा प्रश्न, 1 ते 100 या संख्येत एक अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत? आता 1 ते 100 मध्ये एक अंक असणाऱ्या संख्या ज्या आहेत, त्या एक अंक असणाऱ्या संख्या किती असतात? 21. नसणाऱ्या विचारलेल्या आहेत. नसणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या किती असतील? 80. पर्याय क्रमांक हा आहे. म्हणजे 1 ते 100 संख्या लिहिल्या, त्यापैकी शून्य अंक नसणाऱ्या संख्या किती असतात? 90. आणि एक अंक असणाऱ्या संख्या म्हणजे नसणाऱ्या किती असतात? 80 असतात. आणि म्हणून पर्याय क्रमांक काय आहे त्याचा? डायरेक्ट 1. प्रश्न क्रमांक 5, 1 ते 100 मध्ये किती संख्या 3 अंकी आहेत? किती संख्या 3 अंकी? एकच संख्या आहे 3 अंकी, आणि ती म्हणजे कोणती? 100. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6, 1 ते 100 या संख्यामध्ये किती संख्यांमध्ये 1 व 9 हे दोन्ही अंक आहेत? किती संख्यांमध्ये विचारलेला आहे? तर 2 संख्यांमध्ये आहे. म्हणजे 1 ते 9 या संख्या ज्या आहेत या. पर्याय क्रमांक 1. आता दुसरं आहे 1 ते 7वा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना कोणता अंक सर्वात कमी वेळा लिहिला जातो? बघा, कोणता अंक सर्वात कमी वेळा लिहिला जातो? 9 हा अंक 20 वेळा लिहिला जातो. 1 हा अंक 21 वेळा लिहिला जातो. 0 हा अंक 11 वेळा लिहिला जातो. आणि 2 हा अंक जो आहे तर तो 2 अंक 20 वेळा लिहिला जातो. सगळ्यात कमी कोणता आहे? 0. आणि म्हणून पर्याय क्रमांक कोणता? 3 या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 8, 1 ते 100 या संख्यापैकी किती संख्यांच्या एकक व दशक स्थानी समान अंक आहे? काय आहे? समान अंक सांगितलेला आहे. एकक व दशक स्थानी, एकक आणि दशक स्थानी समान अंक किती संख्यांच्या? मग कोणते येईल माहितीये? 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99. आता हे काय करायचे? आपल्याला मोजायचे. हे एकक दशक समान झाले. एकक दशक 1 2 3 4 5 6 7 8 9. मग 9 कोणता पर्याय सापडला? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. हे अंक मोजले तर किती झाले? 9. आता 9वा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असेल? बघा, किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असेल? दशक स्थानी विचार. दशक स्थानी असेल किती? कोणती संख्या आहे? डायरेक्ट बघा, 100. या 100चा हा कोणतं स्थान झालं? एकक. आणि हा कोणतं स्थान झालं? दशक. आणि यांनी विचारलंय काय? दशक स्थानी 0 हा अंक असेल. म्हणजे इथं एकच दिसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे याचा कोणता आहे? 4 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 10, 1 ते 40 या संख्यांमध्ये 2 अंक नसलेल्या किती संख्या आहेत? प्रश्न काय आहे? नसलेल्या संख्यामध्ये इथं दुसरा पर्याय 2 अंक नसलेल्या किती संख्या आहेत? मग 1 ते 40 मध्ये 2 अंक असलेल्या संख्या किती आहेत आणि कोणत्या कोणत्या? बघा, कोणत्या आहेत? 2, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 22, त्याच्यानंतर 32, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या? बघ, 2, 12, 22, 32 असलेल्या. आणखीन बघा
20 आणखीन 23 24 25 21 26 27 28 आणि 29 किती झाल्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती झाल्या टोटल 13 संख्या झाल्या आणि ह्यांनी काय विचारल्या नसलेल्या एकूण दिले किती होत्या 40 दिल्या मग आपल्याला काय करायचं नसलेल्या बरोबर 40 वजा 13 किती आल्या 27 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 11 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांमध्ये शून्य अंक नसतो काय म्हटलं त्यांनी शून्य अंक नसतो टोटल संख्या किती आहेत 100 आणि शून्य असणाऱ्या संख्या किती आहेत शून्य असणाऱ्या संख्या किती आहेत 10 आता याच्यातून काय करायचे वजा करायचे मग वजा केले तर किती उत्तर आलं बघा शून्य संख्या असणाऱ्या यांना आपण काय म्हणतोय असणाऱ्या आणि आता काय काढायच्यात नसणाऱ्या कोण शून्य मग ह्या 100 मधून 10 गेले किती राहिले 90 म्हणजे पर्याय क्रमांक किती तिसरा आता प्रश्न क्रमांक 12 1 ते 100 या संख्यांमध्ये 20 च्या पटीत येणाऱ्या किती संख्या आहेत 20 च्या पटीत असणाऱ्या संख्या मग कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघू 20 40 20 च्या पटीत सांगितलेले आहेत 20 नंतर 40 म्हणजे 60 80 याच्यानंतर 100 किती झाल्या 1 2 3 4 5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 13 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात लहान एक अंकी संख्या व सर्वात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज किती बघा प्रश्न जो आहे तो प्रश्न काय विचारलेला आहे सर्वात लहान एक अंकी संख्या कोण भेटली 1 आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या जी आहे तर ती 2 अंकी संख्या कोणती आहे सर्वात मोठी 99 आणि यांची काय सांगितली बेरीज यांची बेरीज केली तर उत्तर किती मिळतं 100 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 14 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत बघा 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या ज्या आहेत त्या काय करायच्यात आपल्याला ठरवायच्या आहेत 2 अंकी संख्या किती आहेत बघा 2 अंकी संख्या आता काय करायचं आपल्याला ते सांगतो एकूण संख्या किती आहेत 100 वजा 1 ते 9 पर्यंत 9 झाल्या आणि 100 ही काय झाली 3 अंकी संख्या म्हणजे 10 यांची काय करायची वजाबाकी 0 90 पर्याय क्रमांक कोणता 2 हे या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच एक अंकी संख्या त्या 10 झाल्यात 3 अंकी संख्या आणि एक अंकी संख्या त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचे ते वजा करायच्या 100 मधून 90 10 गेले 90 राहिले म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा तुमचा या प्रश्नाचं काय झालं उत्तर अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद